झी 24 तास एक पाऊल पुढे। एकंदर जिल्हावार महत्त्वाच्या घडामोडी सविस्तरपणे पुन्हा एकदा पाहूया। नागपुरात सर्व सराफा व्यावसायिकांनी आज बंद पाळलाय। शहरातील मानेवाडा रोडवरील ठवकर ज्वेलर्सच्या मालकाची भर दिवसा गोळ्या मारून हत्या करण्यात आलेली होती। तसंच याआधीही सराफा व्यापाऱ्यांवर हल्ला होण्याच्या किंवा सराफा दुकानावर दरोडा पडण्याच्या 16 घटना घडल्या असून बहुतांश गुन्ह्यांचा तपास आजवर लागलेला नाही। याच्या निषेधार्थ हा बंद पाळण्यात आलाय। धुळे लोकल क्राईम ब्रांचने मोहाडी उपनगर भागातील एका घरावर छापा मारून 2 पिस्तुलांसह 11 जिवंत काडतुसं जप्त केली आहेत। कारवाईत मिलन सिंग भादा आणि मक्खन सिंग कृष्णा सिंग भादा या दोघांना ताब्यात घेण्यात आलंय। हे दोघे शहरात अवैधरित्या शस्त्र विकण्यासाठी आल्याची गुप्त माहिती गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष पथकाला मिळाली होती आणि त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे। सोलापुरात अस्वच्छतेकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसैनिकांनी महापालिका आयुक्तांच्या कार्यालयातील खुर्चीवर गटाराचं पाणी ओतत अनोखं आंदोलन केलं। शहरातल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ ड्रेनेजची लाईन फुटली होती, त्यामुळे पुतळ्याजवळ घाणीचं साम्राज्य पसरलं होतं। महापालिका त्याकडे दुर्लक्ष करते असा आरोप करत शिवसैनिक महापालिका आयुक्तांच्या कार्यालयात घुसले आणि त्यांनी आयुक्तांच्या खुर्चीवर गटाराचं पाणी ओतलं। झी 24 तास एक पाऊल पुढे।